नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूलमधले मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 8वीचं आज आपण लेक्चर 3 बघणार आहोत. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल लाईन. हे सेकंड चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टरमध्ये आपण पॅरलल लाईनचे प्रॉपर्टी, डेफिनेशन आणि ट्रान्सव्हर्सल लाईनने तयार होणारे अँगल या संबंधीचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. बघा आपण कोणत्या पॉईंटचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पॅरलल लाईन समांतर रेषा, ट्रान्सव्हर्सल लाईन छेदिका, करस्पॉन्डिंग अँगल संगत कोन, इंटेरियर अँगल अंतरकोन आणि अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन. उच्चार हा व्युत्क्रम कोन आहे. विरुद्ध कोन नवे विद्यार्थ्यांना, विरुद्ध कोनांना अपोजिट अँगल्स म्हणतात. इथं बघणार आहोत आपण ट्रान्सव्हर्सल लाईनने तयार झालेले अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन. या 3 कोनांच्या जोड्यांच्या संबंधित आज आपण अभ्यास करणार आहोत. तसंच समांतर रेषा आणि ट्रान्सव्हर्सल लाईनच्या डेफिनेशनचा आपण अभ्यास करणार आहोत. डेफिनेशन: पॅरलल लाईन, द लाईन इन द सेम प्लेन which do not intercept each other are called as parallel line. The line in the same plane which do not intercept, then important word is intercept, do not intercept each other are called as parallel line. मुलांना 2 रेषा आहेत. सेम प्लेन म्हणजे काय? एकाच प्रतलात 2 रेषा आहेत, मात्र त्या डू नॉट इंटरसेप्ट, त्या एकमेकींना छेदत नाहीत. अशा 2 रेषांना समांतर रेषा म्हणतात. डेफिनेशन मध्ये 1 आणि 2 वर्ड इम्पॉर्टंट असतात. त्या वर्डवरच ती डेफिनेशन डिपेंड असते मुलांना. म्हणजे ही डेफिनेशन मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी कशी तयार होणार आहे? एकाच प्रतलात 2 रेषा एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. ट्रान्सव्हर्सल लाईन: if a line intercept given 2 lines in 2 lines distant point, then that line is called transversal line. Intercept given 2 lines means in same plane 2 lines, then intercept pass through, means intercept means pass through 2 lines in 2 lines distant point and pass through this intercept point, then distant point is called as transversal line. बघा मुलांना, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत लाईन L आणि M, आणि त्या लाईन मध्ये जी क्रॉस लाईन पास थ्रू करते तिला म्हणतात ट्रान्सव्हर्सल लाईन, मराठीत तिला म्हणतात छेदिका. थोडक्यामध्ये काय आहे की 2 समांतर रेषांना तिसऱ्या एका रेषेने छेदून जात असेल तर तिला म्हणायची छेदिका. आणि ती छेदून जात असताना 2 समांतर रेषांना वेगवेगळ्या 2 बिंदूत छेदून जाते. आणि ते डिस्टन्स मात्र कसं असतं? कॉन्स्टंट असतं. कारण 2 पॅरलल लाईनचा जर आपण डिस्टन्स इक्वल घेतलं किंवा कॉन्स्टंट घेतलं तर ते 2 पॉईंट त्याला म्हणतात संपात बिंदू, छेदणारे बिंदू असं शब्द किंवा अशा पद्धतीने उच्चारलं जातं. बघा आपण विद्यार्थ्यांना पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल लाईन या 2 लाईन उचलून आपण पुढच्या अँगलचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट वन इज करस्पॉन्डिंग अँगल, त्याला म्हणतात मराठीत संगत कोन. If the arms on the transversal of a pair of angles are in the same direction and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angle. फक्त करस्पॉन्डिंग अँगल हा शब्द न वापरता पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल उच्चारायचा, म्हणजे संगत कोनाच्या जोड्या असा शब्द वापरायचा विद्यार्थ्यांना. बघा मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी डेफिनेशन बघा. 2 समांतर रेषाला तिसऱ्या छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच अंगास, म्हणजे आर्म, छेदिकेच्या एकाच अंगास मात्र समांतर रेषेच्या वरच्या किंवा खालच्या बाजूस तयार होणाऱ्या कोनांना संगत कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये बघा, डायग्राम मध्ये दाखवलेले बघा AECG and BFDE. L पॅरलल लाईन जो तयार होणारे अँगल आहे AECG
आणि एम पॅरलल लाईन जो तयार होणारा अँगल आहे BFDE. आता यांच्या जोड्या बघा, तिथं कलर पेनने डिनोट केलेला आहे. A is correspond to angle B, E is correspond to angle F and C is correspond to angle D, G is correspond to angle E. correspond म्हणजे एकाच एक संगत. A हा कोन B या कोणाच्या एकाच एक संगत कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहेत. corresponding angle are कॉन्ग्रुएंट. संगत कोण हे एकरूप असतात मुलांना, म्हणून त्यांना दाखवताना राईट हँड साईडला दाखवलंय बघा. अँगल A अँड अँगल B इज पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. अँगल E अँड अँगल F, अँगल C अँड अँगल D, अँगल G अँड अँगल E. देन 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात विद्यार्थ्यांना. आता आपण पुढच्या कोणाच्या जोडीवर जाणार आहोत. इंटेरियर अँगल. Definition: a pair of angles which are on the same side of the transversal and inside the given line is called as interior angle. Definition समजून घ्या. इंटेरियर अँगल म्हणजे अंतरकोन. शब्दाचा अर्थच आहे अंतरकोन म्हणजे आतल्या बाजूला तयार होणारे. कुणाच्या आतल्या बाजूला, तर बघा मुलांना, दोन समांतर रेषांना तिसऱ्या छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच अंगात म्हणजे उजवीकडे किंवा डावीकडे छेदिकेच्या एकाच अंगात मात्र समांतर रेषेच्या आतील बाजूला इनसाइड आतील बाजूला तयार होणाऱ्या कोणांना इंटेरियर अँगल म्हणतात. डेट डिनोटेड बाय अँगल A correspond अँगल B and angle C correspond angle D. Pair of 2 interior angle. अंतरकोनाच्या दोनच जोड्या तयार होतात कारण त्या आतील बाजूला तयार होतात विद्यार्थ्यांना. सेकंड, इन अल्टरनेट अँगल. मराठीत त्यांना म्हणतात व्युत्क्रम कोन. The pair of angle which are on the opposite sides of transversal and their arms on the transversal show opposite direction is called as alternate angles. आता इथं महत्त्वाचा शब्द काय मुलांनो, आर्म्स, त्याच्यानंतर अपोजिट डायरेक्शन. आता इथं काय म्हटलेलं बघा, मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी डेफिनेशन समजून घ्या. दोन समांतर रेषांना तिसऱ्या छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या विरुद्ध अंगास अपोजिट साइड्स अपोजिट डायरेक्शन विरुद्ध अंगास तयार होणाऱ्या कोनांना, आणि ते अपोजिट अँगलला कुठे, तर दोन समांतर रेषेच्या आतील बाजूस तयार होणाऱ्या कोनांना व्युत्क्रम कोन म्हणतात. देन अँगल A correspond अँगल B and अँगल D correspond अँगल C. पेअर ऑफ टू अल्टरनेट अँगल. व्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या तयार होतात. बघा मुलांना, आपण करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल अँड अल्टरनेट अँगलचे पेअर्स बघितल्या. तर यामध्ये दोन समांतर रेषांना तिसऱ्या छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या 4 जोड्या, आंतरकोनाच्या 2 जोड्या आणि व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या, अशा एकूण 8 जोड्या तयार होतात. फिलिंग द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येत असतो की समांतर रेषा किती अँगल्स किंवा किती जोड्या तयार करतात, तर तिथं लिहिणार आहात तुम्ही 8 जोड्या तयार करतात. करस्पॉन्डिंग अँगल 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, 2 पेअर ऑफ इंटेरियर अँगल अँड 2 पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. देन टोटल अँगल इज 8. Then practice set 2.1. Example number first. In the adjoint figure, each angle is shown by a letter. Filling the boxes with the help of the figure. मुलांना तुम्हाला उजव्या बाजूकडची जी डायग्राम दिसते, जी आकृती दिसते, त्या आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आणि डाव्या बाजूला दिलेले तुम्हाला ज्या रिकाम्या जागा आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत. देन फर्स्ट ऑफ ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स. देन पॅरलल लाईन is 2 but not denoted these 2 parallel line and transversal line. Only for denoted angle is P, Q, R and S. Then second parallel line is angle W, X, Y and Z.
Corresponding angle first is A, angle P and angle W. Angle P and angle W. आकृतीमध्ये ऑब्झर्व करा मुलांना, P आणि W हे कोन दोन समांतर रेषेच्या छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि समांतर रेषेच्या वरच्या बाजूस तयार होतात. P आणि W. दुसरी जोडी बघा, Q and X. Q आणि X छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि समांतर रेषेच्या वरच्या बाजूला तयार होतात. Q and X. Third one pair is angle R and angle Y. Parallel line, then transversal line is left hand side, but parallel line is below R and Y. Then last one pair is angle S and angle Z. The next angle is interior alternate angle. Then this word is interior alternate angle. Alternate angle but known as interior. अंतर व्युत्क्रम कोन असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण मागच्या डेफिनेशन मध्ये फक्त व्युत्क्रम कोन हा शब्द ऐकला. आता इथं उदाहरणामध्ये अंतर व्युत्क्रम कोन हा शब्द वापरला. म्हणजे डेफिनेशन मध्ये आपण दोन समांतर रेषेच्या आतील बाजूलाच तयार होतात ते मुलांना. पण बऱ्याचदा जर आपल्याला ट्रायंगल दिला आणि ट्रायंगल मध्ये जर अशी अँगल्स तयार होत असेल तर तिथं मात्र एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल अशी दोन वर्ड तयार होतात. म्हणून तो तुम्हाला समजण्यासाठी या प्रॅक्टिस सेट मध्येच तुम्हाला लक्षात आणून दिलेला आहे. बघा याच्या जोड्या, फर्स्ट अँगल एस अँड अँगल डब्ल्यू अँड सेकंड अँगल डब्ल्यू अँड अँगल एस. तीच कोणाची जोडी तुम्हाला फक्त अल्टरनेट करून दाखवली. बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात म्हणून विद्यार्थ्यांसाठी दाखवली. एस हा जर डब्ल्यूला जर करस्पॉन्ड असेल तर डब्ल्यू हा एसला करस्पॉन्ड असतो. The next topic is property of corresponding angle. Angle AMP, congruent angle MNR, angle AMQ, congruent angle MNS. Therefore, angle PMN, congruent angle RNS. Therefore, angle QMN, congruent angle SNB. आता तुम्हाला इथं करस्पॉन्ड अँगलच्या आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की अँगलची नावं आपण सिंगल टर्म मध्ये घेतली होती. इथं मात्र आपण अँगलची नावं तीन व्हर्टेक्सने किंवा तीन शिरोबिंदूंनी घेत आहोत. तुम्हाला इथं डायग्राम दिसणार नाही, मात्र डायग्राम तुम्हाला बुक्समध्ये मिळेल. पुस्तकामध्ये डायग्राम दिली त्या डायग्रामच्या आधारे आपण ही प्रॉपर्टी सॉल्व्ह करतोय. प्रॉपर्टीमध्ये पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन केली. Second property is alternate angle, interior alternate angle and exterior alternate angle. बघा इथं दोन शब्द आलेले आहेत मुलांना. समांतर रेषेच्या आतील बाजूला तयार होणारे व्युत्क्रम कोन आणि दोन समांतर रेषेच्या बाहेरील बाजूस तयार होतात. मात्र त्याला तिसरी समांतर रेषा असेल तर तिच्या त्या दोन रेषेच्या मधील कोनांना फक्त या दोन रेषांच्या बाहेरील ते अँगल तयार होतात. म्हणून त्यांना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतात मुलांना. Next property is property of interior angle. Then interior angle property is supplementary angle. Then first of all corresponding angle are congruent, alternate angle are congruent, but interior angle are supplementary angle. Then these two angles sum of 180 degree. Then pair of interior angle sum of 180 degree. Then these two angles are supplementary angle. Major angle PMN plus major angle MNR equal to 180 degree. And second pair angle QMN plus angle MNS equal to 180 degree. आपल्याला अंतरकोन, विक्रम कोन आणि संगत कोनाच्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म बघायचे मुलांना. या गुणधर्मामध्ये म्हणत आहेत की संगत कोन हे एकरूप असतात, विक्रम कोन एकरूप असतात, मात्र अंतरकोन हे एकरूप नसतात, तर ते पूरक कोन असतात. म्हणजेच काय, त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश होते. मात्र संगत कोनात आणि अंतरकोनामध्ये विक्रम कोनामध्ये एक कोन जर 40 अंशाचा असेल तर त्याचा दुसरा जोडीचा कोन सुद्धा 40 अंशाचाच असेल मुलांनो.
इंटेरियर अँगलचा गुणधर्म हा मात्र या दोन अँगलपेक्षा वेगळा आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मुलांना प्रॅक्टिस सेट 2.2 मधली उदाहरणं बघणार आहोत. आज आपण फक्त प्रॅक्टिस सेट 2.1 मधली उदाहरणं आणि प्रॉपर्टीज बघितली. थँक्यू.